श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। देव म्हणतात, कोणत्या रूपात माझी पूजा अर्चना केली आहे ती माझ्यापर्यंत आली बरं। तू मला मनाभावापासून जी काही तुला जमेल तशी आमची सेवा केली आहे ती मान्य झाली आहे। देवाने ती स्वीकार केली आहे। तेव्हा आता तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन हा संदेश मी तुला देत आहे। बाळा, तुझ्याकडे आनंदाची बातमी लवकर येणार आहे। ज्या बातमीचा तू खूप दिवसापासून प्रतीक्षा केलं आहेस ती प्रतीक्षा आता पूर्ण होण्याच्या पायरीवर आहे। संदेशाद्वारे मार्गदर्शन करतो त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस। संदेश देवाची इच्छा आहे की तू हा संदेश पूर्ण ऐकावा आणि देवाचे मार्गदर्शन स्वीकार करावे। ते स्वीकार केल्याने तुझ्यातले खूप काही बदल असे होतील जे सकारात्मक होतील। तुला नवीन दिशाकडे वळायला मिळेल। बाळा, आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो आणि तू चांगल्या दिशेला वळावे, सकारात्मक दिशेकडे वळावे यासाठी तुला मार्गदर्शन या संदेशाद्वारे आम्ही पुरवत असतो। बाळा, तेव्हा देवाची इच्छा आहे की तू एकही वेळ न गमावता हा संदेश पूर्ण ऐकावा। बाळा, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो। देवाच्या ईश्वराच्या भक्तीत तू किती दंग असतोस हे आम्ही बघतो। म्हणूनच आज तुझ्यापर्यंत हा देवाचा संदेश पाठवला आहे। बाळा, हा संदेश जर तू पूर्ण ऐकला तर भाग्यवान ठरशील, कारण ईश्वराने तुला भाग्यवान ठरवण्याचे योजले आहे। तुझ्यासाठी खूप योजना कार्यान्वित होणार आहेत। देवाची इच्छा आहे की या संदेशाद्वारे तुला ते मार्गदर्शन केले जावे। यामुळे तुझी प्रगती तुझ्या जीवनातील खूप पुढील स्तरावर तुला पोचण्यात यावे यासाठी ही योजना आहे। तेव्हा तू ही न चुकता संदेश पूर्ण ऐक। तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एवढं तुला झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची मी आहे ना तुझ्या पाठीशी सदैव। तुला मार्गदर्शन करायला माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस। बाळा, तू पूर्णपणे माझ्यावर श्रद्धा आणि भक्ती ठेवतोस ना, मग घाबरायचे काही कारण नाही। बाळा, तुझ्या अंतर्मनात किती श्रद्धा आहे ते आम्ही बघतो। तू किती विश्वासाने आमचे नामस्मरण करतो, आम्हाला हाक मारतोस तेही आम्ही बघत असतो। आणि बाळा, कधी कधी काही गोष्टी असतात ज्या तू कोणालाच सांगू शकत नसेल, त्यावेळेस गोष्टी स्वामींना सांग तर बघ तुझा मन किती हलकं होईल। बाळा, तुझ्या मनातलं दुःख असेल ना ते मोकळे कर। स्वामीकडे स्वामी आहेत ना तुझ्यासोबत सदैव। आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। तेव्हा कोणताही काळजी आपल्या मनात ठेवू नको। तुला जे मागायचे आहे ते आमच्याकडे माग बर बाळा। जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा। स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल। जेव्हा जेव्हा तू मनाला स्थिर करशील तेव्हा तुला आमचे प्रतिबिंब दिसेल। होय बाळा, स्थिर मनातच आमचे प्रतिबिंब दिसते। देव म्हणतात, आयुष्यात धडपड करून, खस्ता खाऊन, संघर्ष करून बरेच काही मिळवतो। कधी कधी अपमानाचे प्रसंगही येतात, पण त्यातून सावरण्याचा आशीर्वादही आम्ही देतो। होय बाळा, हे जीवन तर कठीण आहे असा तुझा समज आहे की बाळा, नामस्मरणामुळे तुला या जीवनात खूप काही सोपे वाटेल। खूप काही असाधारण गोष्टीही तू साध्य करू शकशील। तेव्हा नामस्मरणावर भर दे आणि जाणतो की तुला कधी कधी कमी वेळ असतो, पण रोजच्या कामामधूनही तू नामस्मरण चालू ठेव। आम्ही म्हणत नाही की तू फक्त पोथी पुराण किंवा माळ जप हाती घेऊन बसून राहा आणि आपल्या कर्मांना विसर। अरे बाळा, कर्म करतानाही फक्त आमचं नामस्मरण ओटी ठेव मनात। तू जेव्हा जेव्हा नामस्मरण मनापासून करशील तेव्हा तुझ्या अडचणी तुला दूर होताना दिसतील। देवाचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुझ्यावर आहे। तू कोणतीही चिंता करू नकोस। कर्म करायला माझ्यावर विश्वास करतोस ना? होय, तू पण कुणाची फसवणूक चुकूनही करू नको आणि तुझी फसवणूक मी होऊ देणार नाही हे लक्षात घे। बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला सांभाळण्यासाठीच बाळा। तेव्हा तू आमच्यावर विश्वास करावा की जे होत आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच होत आहे। बाळा, पुढील काळात तुझ्यासाठी
खूप काही घेऊन येत आहे. पुढील महिना तुझ्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. त्यात तुझ्यासाठी आनंदाची बातमी असेल. तुझ्यासाठी खूप भरपूर प्रमाणात यश, पैसा, आनंद सर्व काही घेऊन येत आहे. तेव्हा तूही त्या सुखाच्या दरवाजाकडे वळावे आणि स्वतः त्याचे स्वागत करायला तयार व्हावे. ही ईश्वराची इच्छा आहे बाळा. तुझ्याकडेही हा देवी संदेश आला आहे. तेव्हा हा संदेश तू पूर्ण ऐकावा आणि ईश्वर परमेश्वर तुला जे ज्ञानाचे मार्गदर्शन देत आहे त्यावर तू चालावे, ही ईश्वराची इच्छा आहे बाळा. या काळात तुला तुझ्या कामानिमित्त कुठे बाहेर गावीही जावे लागेल. त्यासाठी तयारी ठेव बरं. तुझी प्रगती, तुझा उत्साह बघून ईश्वर तुझ्याकडे खूप काही संधी पाठवण्याचे ठरवले आहे. तेव्हा त्या संधीचा उपयोग तुझ्या जीवनात तू परिपूर्ण करावा, संधीचे सोने करून घ्यावे, यासाठी ईश्वर तुला सहाय्य देत आहे. परमेश्वर म्हणतात की तू जेव्हा जेव्हा आम्हाला भक्तिभावाने हाक मारतोस, तुझ्या संघर्षाचे दिवस आठवण तू आमच्याकडे प्रार्थना करतोस, देव आमच्याकडे विपुलता केव्हा येईल, माझे घर सुखाने केव्हा भरेल. होय बाळा, लवकरच भरेल, कारण तू तुझ्या कर्मामध्ये चांगला आहे. तुझी गती त्या दिशेने वळत आहे. त्या दिशेने ईश्वर तुला वळवायला भाग पाडत आहे की तुला परत मागे फिरून बघायचे काम पडणार नाही. तुझी उत्तरोत्तर प्रगती होत जाईल. तू ज्या इच्छा करतोस ना त्यातील काही शुभेच्छा ईश्वर परमेश्वर लवकरच पूर्ण करणार आहे. आमच्यावर विश्वास ठेव बरं. देव म्हणतात विश्वास ठेव, नको हो उदास बाळा. मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ. मी आहे तुझा विश्वास कर. तुझी इच्छा पूर्ण होणारच. हा विश्वास ठेव बाळा आणि स्वामीवर निशंक सोपव तर कर्म करत राहा, तुला फळ मिळणारच. देव म्हणतात कधी जर तू आला असेल तर यावेळेस माझ्या चरणावर सोपून दे बाळा. आज तू ज्या स्वरूपात मला बघितलं आहे, माझी सेवा केली आहे, मला हाक मारले आहे, ते मी सर्व स्वीकार करतो बाळा. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला, तुझ्या मनावर कितीही काही आघात करण्याचा प्रयत्न केला, पण तू शांत राहा. त्याचा विचार घेऊ नकोस, कारण ते तुझ्यासाठी योग्य नाही. तेव्हा मनाला शांत ठेव आणि मग बघ बाळा, तू माझ्यावर विश्वास करतो ना. मनातील अशांतता काढून टाक, मनात शांतता ठेव, चित्र एकाग्र कर, नामस्मरण करत जा. नामस्मरणाने तुझ्या मनाला खूप काही आनंद प्राप्त होईल, समाधानी मिळेल बाळा. तुझ्या आनंदाची वाट बघत आहे. पुढील काळात लवकरच ती बातमी तुझ्यापर्यंत येणार आहे. तेव्हा खूप आनंद आणि उत्साहाने तुझे घरदार भरणार आहे. तुझ्या जीवनात खूप काही बदल होणार आहेत. या बातमीमुळे तुझे जीवन खूप मोठ्या स्तरावर जाणार आहे, कारण तू यासाठी खूप प्रयत्न देखील केला आहे. त्यामुळे तू त्या बातमीची वाट बघत आहे बाळा. ती बातमी जेव्हा तुझ्यापर्यंत येईल तेव्हा त्याच्यासोबत आम्हीही तुझ्यापर्यंत येऊ बाळा. आमच्यावर विश्वास कर बाळा. तू विचारतोस स्वामी माझी सेवा कधी स्वीकार होईल, तुम्ही मला कधी दर्शन द्याल बाळा. मी तुला लवकरच काहीतरी अनुभव देईल, काहीतरी ते संकेत तुला लक्षात घ्यावे लागतील. माझी सेवा करतोस ना, मग मी तुझ्यापर्यंत येईल. हा भरोसा ठेव, हा विश्वास ठेव. तुला मी कधीही एकटेच सोडत नाही बाळा. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्याजवळ एवढंच मात्र मागतो की तुम्ही पूर्ण श्रद्धेने हाक मारा, विश्वास ठेवा. देव म्हणतात तू जिथपर्यंत पक्का विश्वास करणार नाही की देव माझ्यासोबत आहे, तिथपर्यंत तुला माझे अनुभव येणार नाहीत. जेव्हा तू स्वखुशीने पूर्ण विश्वासाने मला हाक मारशील तेव्हा मीही त्याच क्षणी तुझ्यासमोर उभा असेल बाळा. मी तुझा विश्वास आहे, तुझा देव आहे. तुझ्या अडचणींना सांग की तुझा देव खूप मोठा आहे, तो सामर्थ्यशाली आहे, त्याच्या हातात सर्व काही आहे. हे इतर कोणी घडवू शकणार नाही, ते देव घडवू शकतात. क्षणासाठी विलंब न लावता देव समर्थशाली आहे. म्हणून तू देवाच्या वचनावर विश्वास ठेव, भिवू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. या वाक्याला विसरू नको. हम गया नहीं जिंदा है, या वाक्यात तुला माझी प्रचिती करून देईल बाळा. आजही आम्ही जेव्हा जेव्हा गरज भासते आणि जे आम्हाला पूर्ण शब्दाने हाक मारतात त्याच्या आम्ही स्वप्नात जातो, त्यांना आम्ही दृष्टांत देतो, त्यांना आम्ही अनुभव देतो, तेव्हा बाळा तुम्हीही मागे सरकू नका, नामस्मरण करायला विसरू नका. देव म्हणतात बाळा
तुलाही माझी परिचिती येणार, नक्की येणार, कारण तू माझा बाळ आहे आणि मी तुला सांभाळण्यासाठी समर्थ आहे. देव म्हणतात, बाळा, जे कोणी आमच्यावर विश्वास करतात आणि जे कोणी आमच्यावर विश्वास दाखवतात त्याच्यामध्ये हाच फरक असतो. जे आमच्यावर विश्वास दाखवतात त्याची आम्ही हात धरतो आणि त्यांना जीवनातील पुढची वाटचाल दाखवतो, आणि जे हात सोडून बाजूला उभे राहतात त्यांना आम्ही कधीही आमचे अनुभव आणि आमचे दर्शन प्राप्त होत नाही. पण त्याचा विश्वास असतो त्यांना आम्ही दर्शने घडवतो, त्यांना आमचे अनुभव येतात. पण संबंध निष्ठा असेल तेव्हा देव भेटतात. तुमचा विश्वास पूर्ण पाहिजे. श्रद्धेने हाक जेव्हा मारला जाता तेव्हा ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे कार्य पूर्ण करतात, तुम्हाला जीवनात योग्य मार्ग दाखवतात. तुमचा फक्त भरोसा पूर्ण पाहिजे. बाळा, तुम्हाला जे हवे आहे ते आशीर्वाद हवे आहे ते तुमच्या दिशेने पाठवण्यात येत आहे. तुम्ही वाट बघत आहात, जे तुमच्याकडे येत आहे तेही मोठ्या प्रमाणात ईश्वराची इच्छा आहे. तुम्ही आनंदाने स्वीकार करावे आणि खूप आनंदात जगावे. बाळा, देव तुम्हाला इतके देऊ इच्छितो की त्यातील तुम्ही इतरांनाही काही वाटले तरी तुमच्याकडे दुप्पट होत जाईल. हा देवाचा तुमच्याकरता आशीर्वाद आहे. भरभरून देवही तुम्हाला प्रदान करेल, कारण तुम्ही सत्कर्म करत आहात, चांगले कर्म करत आहात, देवाच्या वाटेवर चालत आहात. तेव्हा देवही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. बाळा, तुझा विश्वासच तुला पुढे नेण्यासाठी पुरेसा आहे. देवाचा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेस तुझ्यावर आहे आणि तुझ्या कुटुंबावर आहे. तेव्हा आता कोणतीही काळजी करू नको. आपले कर्म प्रत्येक वेळेस चांगले करण्याचा प्रयत्न कर. देव म्हणतात, बाळा, अशक्य शक्य होणार आहे. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास आहेस तेव्हा तुझे घरदार सुखाने भरणार आहे. तुझ्या जीवनात आनंद येणार आहे. खूप काही आनंदाच्या बातम्या तुझ्यापर्यंत येणार आहेत. सुखी समृद्धीने तुझे जीवन भरणार आहे. तुझी उत्तरोत्तर प्रगती होणार आहे. बाळा, सुखी राहा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.